नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपी कढी पकोडा. सध्या कडाकाच्या उन्हाळ्यामध्ये हलकं काय बनवायचं हा प्रश्न पडतो. तर ही आजची खास रेसिपी कढी पकोडा. कढी पकोडा बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे. त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे. 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून अर्धा छोटा चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे. 1 चमचा मीठ टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. थोडंसं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे आपलं भज्यांसाठी लागणारं बॅटर तयार झालं. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं होतं. तेल तापलं की त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने भजी त्यात सोडायच्या आहे. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भजी चांगल्या फ्राय करून घ्यायच्या. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 लिटर ताक घेतलं आहे. तुम्ही घरी बनवलेलं ताकसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये 1 चमचा चणा डाळीचं पीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं कढीसाठी लागणारं बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर फोडणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा एक लहान तुकडा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे टाकायचं आहे. त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहे. वाटलेलं वाटण यामध्ये टाकून फोडणी चांगली परतवून घ्यायची. फोडणी चांगली परतवून झाली की त्यामध्ये ताक टाकायचं आहे. ही प्रोसेस करत असताना गॅसचा फ्लेम मंद आचेवर असायला हवा. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून तयार केलेले भजी यामध्ये सोडायचे आहे आणि गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवून कढीला उकळी येऊ द्यायची आहे. इथे आपली आजची खास रेसिपी तयार झाली आहे. ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन.